एसटीच्या संपाला गुणरत्न सदावर्ते ज्यांनी कधी काळी या संपामध्ये सहभाग घेतलेला होता, एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेतलेली होती, तेच आता विरोध करतायत। संपामागे उद्धव ठाकरे, शरद पवार असल्याचा आरोप सदावर्तेंनी केलाय। एसटीच्या कृती समितीचा कीड समिती म्हणून सुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे, तर आंदोलनाचा एसटीवर परिणाम न झाल्याचा दावा सदावर्तेंनी केलाय। एसटीचा संप बेकायदा असल्याचा दावाही या ठिकाणी सदावर्तेंनी केला आहे। गणेशोत्सवाला अवघे 3 ते 4 दिवस राहिले असताना ऐन सणासुदीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचारी कृती समितीने संपाची हाक दिली आहे। याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संमिश्र असा प्रतिसाद पाहायला मिळतोय। मात्र या आंदोलनाची कोणतीही नोटीस न दिल्याने गुणरत्न सदावर्ते यांनी या ठिकाणी आरोप केले आहेत। हा संप बेकायदेशीर असल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणतात। या आंदोलनाचा कोणताही मोठा परिणाम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत नाही असंही त्यांनी सांगितलंय। तर या आंदोलनामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप सुद्धा सदावर्तेंनी केलाय। ही कृती समिती नाही, ही कीडे समिती आहे, यामध्ये सर्व निवृत्त कर्मचारी आहेत असाही हल्लाबोल गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे। गुणरत्न सदावर्ते ज्यांनी या सरकारच्या काळात जेव्हा एसटीचा संप सुरू होता त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता आणि एसटी कर्मचाऱ्यांची बाजू सुद्धा मांडल्याचं पाहायला मिळालं होतं न्यायालयामध्ये। मात्र आता जेव्हा एसटी कर्मचारी हे संपावर उतरलेले आहेत त्यावेळेला गुणरत्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केले। तर या विषयांवर गुणरत्न सदावर्ते उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत, त्यावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उगारला आहे आणि कुठेतरी पुन्हा एकदा संप पुकारला आहे आणि महाराष्ट्रात त्याचा परिणाम आपल्याला काहीचा पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः सदावर्ते सर आहेत, गुणरत्न सदावर्ते सर। एकंदर पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे, कुठेतरी एसटी जे प्रवास आहे त्यांचा कुठेतरी तो संपूर्ण ठप्प होताना पाहायला मिळत आहे। संमिश्र प्रतिसाद आहे, काही ठिकाणी संमिश्र आहे, काही ठिकाणी संपूर्ण प्रवास ठप्प आहे। कसं पाहता एकंदरीत आंदोलनाकडे, तुमची भूमिका काय यावर? नाही बघा, लक्षात घ्या, एसटी कष्टकरी जनसंघ जो आमचा आहे त्याचे सर्वाधिक 65,000 कष्टकरी सभासद आहेत, अजीव सभासद आहेत आणि सन्माननीय पडळकर साहेबांची एक संघटना आहे। 7वा वेतन आयोग ही मागणी कष्टकरी जनसंघाची आहे, आमची मागणी आहे। आम्ही सातत्यानं लावून धरलेली आहे, तिचा पाठपुरावा करतो आणि ती मिळवूनही घेणार आहोत आम्ही। ते काय म्हणजे हक्काची गोष्ट आहे, संविधानिक हक्काची गोष्ट आहे, न्यायालयाच्या निरीक्षणाची गोष्ट आहे। ते म्हणजे ते अनडिस्प्युटेड आहे, ते तर आम्ही घेणारच आहोत। परंतु ही कीडे कृती समिती जी आहे ना ती महाविकास आघाडीची आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा ते काय नाव उद्धव असेल, यांनी काय केलं की एक निवडणुकीच्या काळामध्ये वेगळं काहीतरी करावं, त्यांना 22 तारखेला तर जमलं नाही, बंद करता आला नाही। मग अशा रीतीनं सामान्यातल्या सामान्य कष्टकऱ्यांना दिशाभूल करून काय करता येते का? हे प्रोजेक्टेड आहेत, लक्षात घ्या। ही कोण लोक आहेत संपाची आवाज देतो म्हणणारे? यांनी निवेदन दिलंय का, नोटीस दिली का बंदची? MRTU PULP ऍक्ट खाली हे बंदची नोटीस द्यावी लागते। सर, अगदी 3 ते 4 दिवसांमध्ये गणपतीचं आगमन होणार आहे। महाराष्ट्रात संपूर्ण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गणेशोत्सवामध्ये एसटीची काय परिस्थिती असेल? उद्या बैठक आहे, बैठकीत चर्चा होईल, काय नेमकं होईल माहित नाही, पण गणेशोत्सवात नेमकी एसटी कशी असेल? हो, यांना आंदोलन करून अनुभव आहे का? हे पळून जाणार आहेत, हे थांबणारे नाहीत। आम्ही पळून जाणारे नाहीत, हे बघितलं उद्धव मुख्यमंत्री असताना। आमचं कॉलर टाईट होतं, आम्हाला जेलची धाकधूकवाले नाहीत, आम्ही कोर्टामध्ये बेमार झालो म्हणणारे नाहीत, आम्ही कोर्टामध्ये सांगणारे आहोत, हक्काची लढाई लढणारे आहोत। त्याच्यामुळं लक्षात घ्या, या पळ कुठे आहे ना कुठं होत असते काय आंदोलन हे चाले मलाईसाठी मलई मामलेवाले आहेत। आमची भूमिका ही बेंबीच्या देठापासून अंतकरणापासून आमच्या कष्टकऱ्यांच्या 124 आत्महत्या जे झालेल्या आहेत, वीरमरण जे पत्करलेले आहेत, ते न्यायाची भूमिका आहे। आणि आय एम नॉट ओनली होपफुल, पण मी उद्या असेल किंवा येणाऱ्या काळात असेल, लवकरच्याच अलीकडच्याच काळात असेल, आम्ही कष्टकऱ्यांना बांधील आहोत, आम्ही कष्टकऱ्यांसाठी लढू। पण आम्ही जेव्हा लढू तेव्हा आम्ही डंके की चोट पे सांगून लढू। आम्ही असं लढणार नाहीत, सांगायचं काय धरणे आणि कष्टकऱ्यांना लोटून द्यायचं कशामध्ये? बंदमध्ये, संपामध्ये। अरे जय भी करोत, ते डंके की चोट पे करोत। आम्ही तुमच्यासारखे नाहीत, दाखवणारे एक आणि करणारे दोन। धन्यवाद सर। तशा प्रकारे उद्या स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेऊन या संपूर्ण विषयावर चर्चा करणार असल्याचं गुणरत्न सदावर्ते सांगत आहेत। कॅमेरा विनीत पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।